नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळी बाजरी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर मित्रांनो, या उन्हाळी बाजरीसाठी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि संपूर्ण पिकाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळी बाजरी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर मित्रांनो, या उन्हाळी बाजरीच्या पेरणीवेळेस आपण यामध्ये खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सारा पद्धतीने आपण ही पेरणी करतो, फडकी पाडतो, तर अशा वेळेस आपल्याला या बाजरीच्या बियासोबत आपल्याला खत पेरणं गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपली बाजरीची ही वाढ चांगली होईल, कलर आणि लवकरात लवकर पीक बहरदार होईल. तर यासाठी आपल्याला पेरते वेळेस प्रति एकर 1 ते 1.5 बॅग आपल्याला यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खत द्यायचं आहे, किंवा हे नसेल तर 10-26-26ची बॅग आपल्या यामध्ये द्यायची आहे. मित्रांनो, 1 एकरी प्रति 1.5 बॅग 10-26-26 आपल्यामध्ये बियाण्यासोबत पेरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपली बाजरी एक उगवून 15 दिवसाची होईल, त्यावेळेस अशा वेळेस आपला यामध्ये युरियाचा पहिला डोस द्यायचा आहे. मित्रांनो, हलक्या हाताने युरिया यामध्ये आपल्या फडकीमध्ये फेकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, पाणी व्यवस्थापन झाल्यानंतर पुन्हा पुढच्या पाण्याला म्हणजेच 1 महिना ज्यावेळेस आपली बाजरी होईल, त्यावेळेस दुसरा युरियाचा डोस आपल्या यामध्ये द्यायचा आहे. प्रति बॅग 1 एकरला 1 बॅग जरी दिली तरी चालेल. या अशा पद्धतीने बाजरीला हे खत व्यवस्थापन करायचं आहे. पेरते वेळेस 10-26 असेल तर ते द्या, नाहीतर सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तरी चालेल. त्यानंतर 15 दिवसांनी युरियाची आपल्याला 1 किंवा 1.5 बॅग प्रति एकर द्यायची आहे. त्यानंतर पुढच्या पाण्याला म्हणजेच 1 महिन्याची बाजरी झाल्यानंतर आपल्याला परत युरियाचा 1 डोस द्यायचा आहे. अशा पद्धतीने 1 खत आणि 2 युरियाचे डोस आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर आपले अत्यंत बहरदार पीक बाजरीचं येते. कणीससुद्धा खूप मोठ्या उंची लांबीचे कणस यामध्ये आपल्याला लागलेले दिसून येताना, आणि उन्हाळी बाजरीमध्ये जास्तीत जास्त आपलं उत्पन्न या ठिकाणी झालेलं दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, पाणी व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला आपल्याला बाजरी पेरल्यानंतर 15 दिवसांनी पाणी द्यायचं आहे, आंबवणी पाणी. आणि त्यानंतर पुढचे 15 दिवसाला आपल्याला पाण्याची द्यायची आहे. जमीन जर भारी असेल तर 15 दिवसाला, हलकी असेल तर 10 दिवसाला. तर ही होती छोटीशी अपडेट. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.